करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास दुसरा सूर्यस्तवन निरूपन्ना. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशांमध्ये विशेष. मार्तंड मंडळांचा प्रकाश फांकला भूमंडळी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवातच झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. 2 वेळा जय दाखवला. ज्याप्रमाणे एक म्हणजे प्रत्यक्षात भगवंताचा जय आणि दुसरा म्हणजे आपल्या देहाचा. आपण प्रत्येक वेळी नारा द्यायचो, घोषणा द्यायचो, एकच जय आपल्याला पाहायला मिळायचा, तो म्हणजे शेवटी. कुठल्याही घोषणा देत असताना आपण जय हा शेवटी म्हणायचो, परंतु प्रत्यक्षात भगवंताचं स्मरण करताना जय हा प्रथमता येत असतो. आणि त्यावेळी एकदा नाही तर 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ म्हणजे काय? प्रत्यक्षात कार्य करून घेणारा, पराजयातून विजय मिळवून देणारा, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. कारण हा जेव्हा ग्रंथ आपल्या हाती आला, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक पुस्तक आपल्या हाती आले, परंतु वाचत असताना प्रत्येकाचं महत्त्व आपण जाणून घेतलं. परंतु हा जेव्हा ग्रंथ हाती पडला, युगाने युगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. सर्व ग्रंथांचं सार या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि या ग्रंथाचं नाव प्रत्यक्षात श्रीमत दासबोध. आपण फक्त वाचतो, त्याचं अर्थ काय आहे हे जाणून घेत नाही. कारण लोकांची मतं ऐकली ना आपण, लोकांच्या जीवनावर पुस्तकं सुद्धा निघाली, लोकांच्या आयुष्यात काय चालू आहे ते सुद्धा आपण डोळ्यांनी पाहिलं, परंतु आपण त्याप्रमाणे वागलो का? नाही ना. जरी आपण वागायचं ठरवलं तरी आपण वागूच शकत नाही. परंतु हे जे मत मांडलेलं आहे, खुद्द भगवंताचं वचन आहे. परमेश्वराला एवढंच फक्त पाहिजे आपल्याकडून. बघा, आपण परमेश्वराकडे काय काय मागत असतो, परंतु परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षित आहे? या पृथ्वी तलावर जन्माला घातलेलं आहे. या पृथ्वी तलावर जन्माला येतानाच परमेश्वराला आपल्याकडे बघा प्रत्यक्षात आपल्याकडून काय अपेक्षित आहे की या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल. त्यासाठी आपल्याला स्मरण दिलं. प्रत्येक वेळी आपण स्मरण करत असतो, प्रार्थना करत असतो. सकाळी उठल्याबरोबर बघा सर्व विधी, स्नानविधी पूर्ण करून झाल्यानंतर आपण परमेश्वराच्या चरणी उभे राहतो की नाही, देवारासमोर, अधिष्ठानासमोर, मंदिरामध्ये असो, देवळामध्ये असो, आणि आपण प्रार्थना म्हणत असतो. स्मरण करून झाल्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, स्मरण करून झाल्यानंतर तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा
सामर्थ्य आपल्याला मिळतं की नाही. तस्मै श्री सद्गुरुवे. दशक 16वा दाखवलाय तत्वान वयाचा, आणि त्यामधला समास दुसरा सूर्य स्तवन निरूपण नाम. समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे, श्रवण तर नक्कीच करूया. परंतु समास जो दुसरा दाखवला सूर्य स्तवन, स्तवन कोणाचं करावं? स्तवन करण्यासाठी आपला देह स्तवनीय आहे का, बरोबर की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशांमध्ये विशेष, मार्तंड मंडळांचा प्रकाश, फांकला भूमंडळी. समर्थ म्हणाले, धन्य धन्य हा सूर्यवंश. एकदा नाही हो, बघा प्रत्यक्षात उच्चार केलेला आहे धन्य धन्य, तर 2 वेळा. समर्थ म्हणतात की जगामध्ये अनेक वंश आहेत, कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा उल्लेख केलेला नाही, पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्याने तो खरोखरच धन्य झालेला आहे. या सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडळांचा प्रकाश पसरलेला आहे. आपण पाहतो, आपल्याला दिवस उजाडताच पहाटे सूर्याची कोवळी किरणे ज्याप्रमाणे पृथ्वी तलावर येत असतात, त्यावेळी प्रत्यक्षात आपल्याकडून हात जोडणं गरजेचं आहे. कारण सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. कारण तो दिवस आपल्यासाठी प्रत्यक्षात नवीन असतो. कार्याला आपण नवीन सुरुवात करत असतो. त्याचप्रमाणे धन्य धन्य हा सूर्यवंश. या पृथ्वी तलावर सूर्यमंडळांचा प्रकाश ज्याप्रमाणे अंधार नाहीसा होतो, आपल्यातला अज्ञान दूर कसा होतो हे पाहणं गरजेचं आहे. आता संपूर्णपणे अंधार झालेला आहे, परंतु सूर्याची जेव्हा वेळ येते बघा, प्रत्यक्षात सूर्य उगवण्याची वेळ येते, तेव्हा संपूर्णपणे हळूहळू अंधार गायब होतो. मग त्याचप्रमाणे उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. आपण ऐकलंय, वाचलंय, परंतु प्रत्यक्षात जर आपण जाणून घेतलं ना, मार्तंड मंडळांचा प्रकाश या पृथ्वी तलावर, या भूमंडळावर सर्वकडे पसरलेला आहे. आपल्यामधला जो अंधार आहे, आपल्यामधला जो बघा प्रत्यक्षात अंधकार पसरलेला आहे, अज्ञान पसरलेला आहे, तो बाजूला सरला पाहिजे. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण, रवी किरण फांकता आपण, कळाहीन होय. समर्थ म्हणाले, चंद्रबिंबावर कलंक असतो, शिवाय तो एका पंधरवड्यात बघा क्षीण होते जातो ना. सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला जातो, तो कलाहीन आणि निस्तेज होतो. चंद्रबिंबावर कलंक असतो, डाग असतो चंद्रावर. बघा आपण रात्रीच्या वेळेला ज्यावेळी बघा चंद्र आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळालं ना, त्या चंद्रावर आपल्याला अनेक प्रकारचे चित्र पाहायला सुद्धा मिळतात ना. प्रतिकृती पाहायला मिळते, आकृती पाहायला मिळते. आजूबाजूला चांदणे असतात, चांदण्यांची बघा प्रत्यक्षमध्ये चादर पसरलेली असते. आपण चंद्राकडे सहजपणे पाहू शकतो. कितीही वेळ जरी आपल्याला सांगितलं तरी आपण पाहू शकतो.
अहो किती उंच आहे हो, बरोबर की नाही? कितीतरी किलोमीटर इतका उंच आहे, तरीसुद्धा चंद्राचा प्रकाश या पृथ्वी तलावर पडतोय की नाही? पाण्यात बघा प्रत्यक्षपणे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं, सूर्य त्याच्यापेक्षा उंच. परंतु विचार जर केला, सूर्याची किरणंसुद्धा या पृथ्वी तलावर पडतात. चंद्रावर डाग, चंद्रावर कलंक, चंद्रबिंबावर कलंक असतो, तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो. पण सूर्याच्या किरणांचा प्रकाश हा सर्वकडे जेव्हा पसरला जातो ना, तेव्हा सगळीकडचा अज्ञान, सर्वकडचा अंधार नाहीसा होतो. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणी मात्रांना उजेड प्राप्त होतो, त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. का भाग द्यावा लागला? हो, सूर्याचा उजेड इतका आहे, किती तुम्ही बल्ब लावा, किती तुम्ही ट्यूबलाईटा लावा, किती फोकस लावा, सूर्याच्या उजेडासमोर काहीही नाही. अहो सूर्याची बरोबरी कोणीही करू शकत नाहीये. काय करू शकतो? नाही करू शकत. जिथे जाऊ तिथे आपल्याला सूर्यनारायण पाहायला मिळणारच आहे. अहो ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणीमात्रांना उजेड प्राप्त होतो, असं आहे का या पृथ्वी तलावर फक्त मनुष्य देहांनाच फक्त उजेड, बाकी पशुपक्ष्यांना नाही, असं आहे का? नाहीये. सर्व जीवयोनी, 84 लक्ष जीवयोनी, बरोबर की नाही? म्हणजे जर पाहायला गेलं, एवढं भलं मोठं सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. नाना धर्म नाना कर्मे, उत्तम मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्यनेमे, सृष्टीमध्ये चालती. आता उत्तम, मध्यम आणि अधम, तसंच जर पाहायला गेलं तर सुगम पण आहे, दुर्गम पण आहे. परंतु नाना कर्म सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्य नियमाने चालू असतात. आपण बघा, चांगली कर्म, वाईट कर्म आपल्या हातून होतच असतात. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, नित्य नियमाने आपण जे नियोजन केलेलं आहे ते बघा, आपण एखादं काम करायचं आहे, ते काम करत असताना आपण आजचं काम उद्यावर ढकलतो आणि आपण काय विचार करतो, नाही नवीन कार्याची सुरुवात आहे ना, तर नवीन दिवसाने करूया, बरोबर की नाही? आपण काय विचार केलं की नाही आहे, मला काय करायचं आहे, आज प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आज मला हे काम पूर्ण करायचं नाही आहे, तर मला ज्याप्रमाणे उद्या हे काम करण्यास तत्पर आहे, असं आपण गृहीत धरतो. परंतु विचार जर केला ना, उत्तम, मध्यम आणि अधम, विचार करा, समर्थ म्हणाले या सृष्टीमध्ये चालते. या सृष्टीमध्ये आपल्या आजूबाजूला झाडं पाहायला मिळतात. आपल्या अंगणामध्ये, आपल्या आजूबाजूला परिसरांमध्ये आहे की नाही, वनस्पती सृष्टी आहे की नाही? ते आपण छोटंसं रोपटं लावतो, सूर्याच्या किरणांमुळे, प्रकाशामुळे बघा त्याची वाढ आपोआप होते की नाही? नाना धर्म नाना कर्म, उत्तम मध्यम अधम, सुगमे दुर्गम नित्यनेम, सृष्टीमध्ये चालती. वेद शास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्येविन बापुडी. अनेक पुराण आहेत, अनेक मंत्र आहेत, अनेक यंत्र आहेत, अनेक
साधनं केलीत, तपश्चर्या केलीत, संध्या पूजाविधी सर्व सूर्यावरच अवलंबून असतात. सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाही. कुठलीही आपण पूजा करूया चांगल्या प्रकारे, बघा ज्यावेळी मंगलकार्य असतं त्यावेळी सूर्यनारायणच प्रत्यक्षात, बरोबर की नाही, सूर्यनारायणाची आपण पूजा करत असतो की नाही. साक्षीला तो आहे. अहो एखादं मंगलकार्य असेल, लग्न असेल, तरी सूर्य साक्षीला आहे. असं काय करताय, बरोबर की नाही. जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला निघतो, बघा बसमध्ये बसलेलो आहोत, ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, तो सूर्य बघा आपल्यासोबतच येतो. आपल्याला वाटतं अरे आपली साथ सोडत नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुझ्यासोबत असणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपण काय विचार केला की आपण ज्यावेळी पूजाविधी करत असतो त्यावेळी प्रत्यक्षात सूर्यनारायणाला सुद्धा नमस्कार करत असतो की नाही. नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जाती आपुल्याला पण ते सूर्योदय झालिया. आपण सकाळी पाहायला गेलो तर सूर्योदय, संध्याकाळी पाहायला गेलो तर सूर्यास्त. परंतु नाना योग नाना मते पाहून ती असंख्य आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सूर्योदय झाल्यावर सर्व कार्यान्वित होतात. म्हणजेच काय तर सकाळ झाली की आपल्याला बघा पशुपक्षी इकडे तिकडे फिरताना पाहायला मिळतात की नाही, बरोबर की नाही. सकाळ झालेली आहे, घरट्यातली सर्व पिल्लू बघा प्रत्यक्षात पक्षी सर्व बाहेर पडलेली आहेत. त्यांना सांगावं लागत नाहीये. परंतु आपला देह संध्याकाळी बाहेर पडतो. संध्याकाळच्या वेळेला सूर्योदय होताच बघा सगळे पशुपक्षी घरट्यामध्ये, बिळामध्ये, त्यांच्या घरामध्ये जात असतात. आणि आपला हा जो नरदेह आहे ना, संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडतो. हां, एखादं काम असेल, कामानिमित्त असेल, ठीक आहे. परंतु विचार जर केला, आपल्याला शिकवण, परंतु नाही हो, आपल्याला सांगितलं तरी त्यानुसार वागत नाही आहे, बरोबर की नाही. चांगल्या प्रकारे जीवन जगायचं आहे, स्तवन कोणाचं करायचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण ज्याप्रमाणे नमस्कार करत असतो, नमस्कार करण्याची सुद्धा पद्धत आहे हो. प्रत्यक्षात आपण सकाळी निघालेलो आहोत आणि ज्यावेळी बघा डोंगराच्या पलीकडे असणारा सूर्यनारायण त्याचं दर्शन होताच आपण टू व्हीलरवर आहोत. आता टू व्हीलरवर बघा दोन्ही हात आपल्या हँडलवर आहेत. आता नमस्कार करायचा आहे तर दोन्ही हात सोडून नमस्कार केला तर चालेल का हो? नाही चालणार. बघा काही काहींना सवय असते, कोण मित्र भेटला की एक हात हँडलवर दुसरा हात बाहेर, पण तसं नाही करता आलं पाहिजे. आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे लाख मोलाचा आहे हो, त्याला जपलं पाहिजे. उगाच आपण काय करत असतो, अडचणीत आणत असतो. कारण आपल्या या देहाची आपल्याला किंमत नसते, कारण फुकट मिळालेला देह आहे ना. परंतु फुकट नाही मिळालेला आहे. आपली पाप कमी होऊन पुण्याईमध्ये भर पडलेली आहे, यामुळे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, बरोबर की नाही. परंतु आपण काय करत चाललेलो आहोत हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. भले तुला दोन हात जोडता नाही आले ते चालेल, बघा स्मरण अंतरी असलं ना तरी तिथपर्यंत पोहोचणार आहे. समोरील एखादी व्यक्ती बघा समोरून येत आहे, आपण ड्रायव्हिंग करत आहोत, बघा प्रत्यक्षपणे त्यांना समजतं की बाबा यांनी नमस्कार केलेला आहे, त्यांनी हात जोडले, आपण हात जोडले नाही तरी त्यांना समजतं, कारण त्याच्या अंतरी सुद्धा तोच भगवंत आहे जो तुझ्या अंतरी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सूर्यासी करावी नमस्कार, चंद्रासी करावी नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावी नमस्कार, साष्टांग भावे. का भाग द्यावा लागला? प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक,
विन निरर्थक सार्थक नव्हे. समर्थ म्हणाले प्रपंचिक असो किंवा पारमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचं कार्य करायचं असलं तरी ते दिवसाच करावे लागते, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जाते, अन्यथा निरर्थक ठरते. आता प्रत्येकाची काळ वेळ असते. कोणाला संध्याकाळच्या वेळेला चांगलं काम करावं असं वाटतं, कोणाला सकाळचं काम करावं असं वाटतं. परंतु जेवढं आपण सकाळचं काम करू तेवढं आपल्याला बघा रात्रीचा विसावा करायला, आराम करायला टाईम मिळत असतो. परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. का भाग द्यावा लागला? ज्या वेळेला आपण विचार जर केला, प्रपंचिक असो किंवा परमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचं कार्य करायचं म्हटलं तर प्रत्यक्षात जे कार्य करायचं आहे त्या कार्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, तरच ते कार्य आपण करू शकतो ना. मग त्याच प्रकारे उत्तम प्रकारे ते कार्य करत असताना आपलं नियोजन आहे त्याप्रमाणे कार्य करणं खूप गरजेचं आहे. आपली वेळ असते की या वेळेतच हे पूर्ण काम केलं गेलं पाहिजे. जसं आपल्या ऑफिसमध्ये एखादं टाईम असतं बघा, जनरल शिफ्ट असते, फर्स्ट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते, नाईट शिफ्ट असते. मग त्या वेळेतच ते आपण काम करतो ना. आणि ते जर आपलं काम झालं नाही मग आपल्याला OT करावी लागते, ओव्हरटाईम करावी लागतं. मग आपल्याला त्रास होतो की नाही? काम झालं नाही त्याचं टेन्शन, परत ओव्हरटाईम करायचं आहे, परत आपल्याला बघा एवढं लेट होऊन घरी पोहोचायचं आहे. मग प्रपंचिक असो किंवा परमार्थिक असो, कार्य करणे कोणी एक दिवसे विन निरर्थक सार्थक नव्हे. मग ते काम आहे ते बघा दिवसामध्येच पूर्ण केलं पाहिजे ना. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच नचले सूर्ये विन. तुम्ही एखाद्या वेळी असे म्हणाले की बघा ज्याप्रमाणे अंध व्यक्तीसुद्धा कवित्व करू शकतात. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग आपल्याला समजण्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडतं. आपली बुद्धी जर गारटली ना तर बुद्धीचा प्रकाश कसा पडेल? आपल्याला डोळे प्राप्त करून दिलेले आहेत आणि आपण अंधाराच्या वेळी बघा आपण चाललेलो आहोत, अंधाराच्या ठिकाणी चाललेलो आहोत, अंधाराची वेळ आहे आणि त्यावेळेला आपल्या पायाला बघा समोर दगड असतं ते दिसत नाहीये, कारण का अंधार आहे. आपण चाचपडतो, एखाद्या वेळी आपण पडतो सुद्धा. परंतु आपण जर विचार केला, बघा प्रत्यक्ष सूर्योदय झालेला आहे, परंतु आपला भाग काय आहे की आपल्याला डोळे असताना आपण प्रत्यक्षात आंधळे झालेलो आहोत. या देहाचा भाग चालू आहे. हा देह, या देहाला डोळे असताना सुद्धा आंधळा का झालेला आहे? कारण मन भरकटलेलं आहे. मनात कोणता तरी विचार चालू आहे आणि तो विचार करत पुढे पुढे चालत असताना बघा मध्ये दगड आला, मध्ये खड्डा आला आणि त्यामध्ये जाऊन पडला. म्हणून समर्थ म्हणाले सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच नचळे सूर्य विन. मग समजलं पाहिजे हे सुद्धा सूर्यामुळेच घडत असतं. म्हणून नमस्कार का करणं गरजेचं आहे हो. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. सूर्याचा प्रकाश कसा असतो? समर्थ म्हणाले आपण अनुभवतो सूर्याचा प्रकाश हा गरम असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला खूप छान वाटतं, परंतु रणरण त्या उन्हामध्ये बघा 2 वाजताचा जो ऊन असतो आपल्याला बघा असं वाटतं की नको रे बाबा खूप गरम होते. मग सूर्याचा प्रकाश कसा आहे? खूप गरम आहे.
चंद्राचा प्रकाश हा शीत असतो, थंडगार असतो. ज्यावेळी भूमी तापलेली असते, भर दुपारच्या वेळेपासून ते बघा संध्याकाळच्या वेळेपर्यंत भूमी ही तापलेली असते, जमीन तापलेली असते. त्याला त्याला संपूर्णपणे थंड करण्याचं काम कोण करतं? ते चंद्र. मग पृथ्वी पूर्णपणे थंड करत असते. गार पूर्णपणे थंड हवा आपल्याला पाहायला मिळतं. मग देहाच्या ठिकाणी उष्णताच जर नसेल तर देह टिकूच शकणार नाही, त्याचा नाश होईल. म्हणून घरामध्ये आपल्याला बघा ऊन जरा आलं की लगेच बाबा खिडक्या बंद कर, पडदे लाव. अरे ऊन तर घेणंच आहे. ऊन जर नसेल तर आपला देह टिकेल का हो? बघा आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त आजार होत असतात. दुखणी खुपणी केव्हा होतात? थंडीच्या दिवसामध्ये. उन्हामध्ये कधी झाले का हो? नाही. वाईट थंडी नाही आहे, परंतु आपल्या देहाला ऊन सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू का प्राप्त करून दिलेले आहे? उष्णत्व नसता देहाचा घात होय, लिहून दिलेलं आहे हो. समजणं फक्त आपल्यावर आहे. या कारणे सूर्ये विन सहसा न चले कारण, तुम्ही श्रोते विचक्षण शोधून पहा. आता तुम्हीच आता शोधून पाहिलं पाहिजे. सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होऊ शकत नाही. तुम्ही कितीही जरी ठरवलंत ना, तुम्ही चतुर आहात हे विचार करून पहा. आता सूर्याशिवाय आपलं काहीच चालणार नाहीये. सूर्याशिवाय सहसा कार्य होणार सुद्धा नाहीये. आपण जर विचार जर केला ना, आपण भर दुपारी चाललेलो आहोत. आपण बघा उन्हाच्या टायमाला सुद्धा छत्री घेऊन जातो की नाही? पावसाळ्याचे दिवस नसतात तरी सुद्धा आपल्याला काय लागतं? छत्री लागते. एखाद्या वेळेला बघा आपल्या शरीराला सुद्धा गारवा निर्माण करण्यासाठी किंवा बघा भर दुपारी ऊन आहे त्यासाठी आपण निवाऱ्यासाठी झाडाची सावली, झाडाची इथं उभा राहतो की नाही? कशासाठी? आपल्या देहाला थोडी विश्रांती, सावली प्राप्त व्हावी यासाठी. म्हणून विचार करा. या कारणे श्रिये विना सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पाहता. तुम्ही शोधलं पाहिजे. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तींच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबस्ती आताही आहे. हरिहरांच्या अवतार मूर्ती तसंच शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वी सूर्य होता आणि आताही आहेत. तो का आत्ता नाही आला हो? हरिहरांच्या अवतार मूर्तीच्या अगोदर, शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्तीच्या अगोदर उत्पत्ती होण्यापूर्वी. म्हणजे विचार करा. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. 4 युग कृत, त्रेता, द्वापार आणि कली. त्याच्या अगोदर प्रथमता कोण होतं? सूर्यनारायण होता. साक्षीला आहे काय हो? म्हणून सांगितलं हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वी सूर्य होता आणि तोच सूर्य आत्ताही आहे. म्हणजे एवढं भलं मोठं सामर्थ्य. जितके संसारासी आले तितके सूर्या खालूनच गेले, अंती देह त्यागून गेले प्रभाकार देखता. जितकं प्राणी, मनुष्य प्राणी असो किंवा इतरत्र 84 लक्ष योनी असो, या संसारात जन्माला आली, जन्मास येतात ते सर्व सूर्यामुळेच व सूर्यप्रकाशातच वावरत असतात. आणि शेवटी अंतसुद्धा, देहत्यागही सूर्यादेखतच होत असतं ना. विचार करा. म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण सुद्धा या पृथ्वी तलावर जन्माला आलो. या संसारामध्ये जन्माला येतानाच सूर्यामुळेच, सूर्यप्रकाशातच आपला जन्म आणि त्या सूर्यप्रकाशात मध्येच आपला देह वावरला ना. आणि शेवटी आपला अंत्यसुद्धा सूर्यप्रकाशामध्येच ना. विचार करा. कोणी असं पाहिलं नाही की बाबा सूर्य नाही, सर्वांनी पाहिलेलं, बरोबर की नाही? विचार जर केला, जितके संसारासी आले
पशु पशु असतील, पक्षी असतील, झाडं असतील, पाण्यातील मासे बघा, जलचर जे असेल ते सुद्धा सूर्यनारायणाला पाहत आहेत. बरोबर की नाही? आपण पाहतो पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या उंशी जावे तेव्हा त्याला कळेल. आता विचार जर केला, पाण्यातील मासे ज्यावेळी आपण बघा एखाद्या ठिकाणी जातो, तलावाच्या ठिकाणी, नदी किनारी आपण जातो, त्यावेळी त्या माशांना कसं समजतो की आपला देह तिथे आलेला आहे. त्या आपल्याला बघताच क्षणी ते पाण्यातून हळूवार निघून जातात. बरोबर की नाही? कारण त्या सूर्याच्या किरणांनी तुमचं काय होतं, सावली दिसते. आपण बोलतो अरे आवाजसुद्धा केला नाही. आवाज नाही, त्यांनासुद्धा नजर दिलेली आहे. त्यांनासुद्धा बघा प्रत्यक्ष सूर्यनारायण साक्षीला आहे. त्यांनासुद्धा प्रत्यक्षात बघा बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून सांगितले ना, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. चंद्र ऐलीकडे झाला, क्षीरसागरी मधून काढिला, 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे. क्षीरसागराचं मंथन करून जी 14 रत्न प्रगट झाली, त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रगट झालेला पाहायला मिळतं. चंद्राची उत्पत्ती अलीकडची आहे, परंतु सूर्याची उत्पत्ती पलीकडची. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसा जाणते लहान थोर, या कारणे दिवाकर, श्रेष्ठांहून श्रेष्ठ. भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे. हे सर्व लोक जाणत आहेत, म्हणूनच सूर्य हा श्रेष्ठांहूनही श्रेष्ठ आहे. असं कधी झालंय का हो? कुठल्या दिवशी झालंय की सूर्य उगवलाच नाही? अहो, ज्यावेळी उगवणार नाही त्यावेळी प्रत्यक्ष अंधार प्राप्त होईल. परंतु कृतयुगाच्या अगोदर सुद्धा सूर्यनारायण होता ना, तेव्हापासून 4 युग होऊन गेली. आता 4था युग चालू आहे, म्हणजे कलियुग. एवढी वर्ष होऊन गेली तरी केव्हा असं झालं नाही आहे की सूर्य उगवला नाही आहे. आपल्याला बघा निबंधसुद्धा यायचा, सूर्य उगवला नाही तर काय होईल, विचार करा. म्हणून सूर्य उगवताच क्षणी प्रथमतः नमस्कार करायला हवं, कारण त्याच्या दृष्टीखालून गेले असे काहीच नाही उरले. विचार जर आपण केला तर विश्वचक्षु हा भास्कर, भास्कर जगाचा सर्वात नेत्र आहे. लोक जाणत आहेत, म्हणून तो श्रेष्ठांहून श्रेष्ठ आहे ना. अपार नवमार्ग क्रमणे, ऐसे प्रत्ययी येणे जाणे, या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थांची. आज्ञा कोणाची आहे? समर्थांची आहे. सूर्य रोज अपार अशा आकाश मार्गाने मार्गक्रमण करत असतो. रोजच्या रोज त्याचं असं येणं जाणं चालू असतं. अशा लोकोपकाराविषयी त्याच भगवंताची आज्ञा झालेली आहे. चालवणारा कोण आहे हो? समर्थच आहेत ना. का भाग द्यावा लागला हो? अहो, ज्याने संपूर्णपणे सृष्टी विश्व निर्माण केलेलं आहे, तो जगाचा मालक, विश्वाचा मालक आहे. तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला आहे. म्हणून सूर्य रोज येतोय जातोय, आकाश मार्गाने मार्गक्रमण करत आहे. रोजचं येणं जाणं चालू आहे. मग ते कोण करतंय? विचार करा. आज्ञा समर्थांची. दिवस नसता अंधकार, सर्वांसी न कळे सारासार, दिवसेनविन तस्कर, का दिवा भीत पक्षी. समर्थ म्हणाले, दिवस जर उगवला नाही तर सर्वत्र काय पसरेल? अंधार पसरेल. मग लोकांना सारासार कळणार सुद्धा नाहीये. दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरं वाटेल. बरोबर की नाही? घुबड प्रत्यक्षपणे रात्रीच्या वेळीच पाहायला मिळते. चोर जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा चोर येतात की नाही, घरोघरी बरोबर वस्तू घेऊन जातात. मग अंधाराचा गैरफायदा घेऊन निघून जातील. परंतु दिवस उजाडतात सर्व चोर गायब होतात, तो घुबड पक्षी गायब होतो. का हो?
असं का? समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. परंतु भाग द्यावा लागलेला आहे. दिवस उगवलाच नाही तर सर्वत्र अंधार पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल ना? नक्कीच. परंतु ज्या वेळेला दिवस उगवलेला आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळी अंधार नाही सावलेल. सूर्यापुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे, तेजोरासी निर्धारे उपमे रहित. समर्थ म्हणाले, सूर्यापुढे ची बरोबरी करील असं दुसरं कोणाच आणायचं? आता कोणाला आणायचं? सूर्य खरोखर तेजोरीश असल्याने त्याला कुणाची उपमा देताच येत नाही. त्याच्यासमोर कोणीच नाही हो. कितीही कोणाला आणलं तरी सूर्याच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही. कारण का? अहो, प्रत्यक्षात एवढं भलं मोठं सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे. असा आहे का हा तुझा आहे, हा माझा आहे, चंद्र तुझा, सूर्य माझा, तुझ्या चांदण्या, असा आहेत का? प्रत्येकाला वाटून दिलेत का? नाही आहे. सूर्य हा सगळ्यांचा आहे, चंद्र हा सर्वांचा आहे, रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे. त्याचा अगाध महिमा मनुष्याने, बघा, मानवी वाचने कसा वर्णन करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. रघुनाथ वंश, बघा, प्रत्यक्षात रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहून एक थोर मज मतिमंदास विचार काय कळे. सूर्यवंश रघुनाथाचा वंश आहे. हा खूप पुरातन असून त्यात एकाहून एक थोर पुरुष होऊन गेलेत. समर्थ म्हणतात, मी तर मतिमंद आहे, त्यांची थोरवी मला कशी कळेल हो. बघा, समर्थ म्हणतायत रघुनाथ वंशाचा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, कोणाची उपमा कोणाला द्यावी हे कोणालाच कळणार नाही. काय कळेल हो. प्रत्यक्षात या विश्वामध्ये ज्या 4 युगांच्या पलीकडे असणारा, ज्याने संपूर्णपणे 4 युग पाहिली, तोच विश्वाचा मालक आज प्रत्यक्षपणे, ज्याने संपूर्णपणे या सृष्टीची रचना केली, निर्मिती केली, तोच भगवंत प्रत्यक्षपणे म्हणत आहे की त्यांची थोरवी मला आता तरी कशी कळेल हो. विचार करा. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाग दुर्बळ मी. ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते, म्हणून त्यांचे महत्त्व मला, बघा, प्रत्यक्षपणे कसे वर्णन करता येईल. ज्या ठिकाणी आपल्यामध्ये एखादी वेळी, बघा, पूजा असते, भजन असतं, कीर्तन असतं, त्यावेळीसुद्धा तिथे भक्तमंडळी जमा होत असतात, समुदाय जमा होत असतो. आणि अशा वेळेला, बघा, भजन कीर्तन चालूच असतं ना, तिथे सुद्धा स्मरण केलं जातं. कारण प्रत्यक्षात नवीन दिवस उजाडलेला आहे आणि त्या दिवसाखेरीज या रघुनाथाचा समुदाय, या रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय तेथे त्या अंतर्भावात गुंतलेला पाहायला मिळेल. म्हणून वर्णिता महत्व, वर्णन करायचं आहे ते आपल्याला सहज शक्य होणार नाही. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. ज्या ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्या हातून चांगलं कार्य घडेल ना,
ते कार्य घडत असताना आपल्या साक्षीला कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपण फक्त एवढंच पाहतो की मी केलेलं आहे, मीपणा आणत असतो. परंतु आपण आपल्यातल्या मीपणा न आणता जे जे आपल्या साक्षीला आहेत, ज्यांनी आपल्याकडून चांगलं कार्य करून घेतलेलं आहे, त्यांना सुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे. कारण या पृथ्वी तलावर आपल्या अंतर्भावात बघा, आपल्या अंतःकरणामध्ये जसा भगवंत आहे, तसा समोर प्रत्यक्षपणे आपल्याला सूर्यनारायण चंद्र साक्षीला आहेत. मग तसाच आपल्याला सुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे. आणि नमस्कार असा करायचा आहे की मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व वाग दुर्बळमी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तव निरूपन्नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.